हां. सोंगे भजनाचे कार्यक्रम कुर्ले येते, परत कागल येते, त्या ह्याच्यात सगळं स्त्री पात्र, लेडीज आपलं पुरुष पात्र सगळ्या भूमिका मी साध्य केल्या. शालेय जीवनात सुद्धा हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात गेली, म्हणजे 5वी पासून ते 10वी पर्यंत मी त्या म्हणजे कलाक्षेत्रात काम केलं. कोल्हापूर सोडून बाहेर कार्यक्रम कुठे केलेत काय? कोल्हापूर म्हणजे इकडं आम्ही किनी गुणके वगैरे इकडे तिकडे आम्ही म्हणजे कीर्तन प्रवचनाच्या ह्याच्यात आम्ही त्या भागात आम्ही गेलेलो आहे. परत परत कुरळप, आयतोडे हां. या भागात सुद्धा आम्ही म्हणजे कार्यक्रमाला गेलेलो आहे. कोल्हापूर जिल्हा सोडून सांगली, खाली म्हणजे कारण म्हणजे ह्याच्यात कर्नाटकात सुद्धा म्हणजे चिकुडी बिकुडी ह्या साईडला म्हणजे भजनाचे कार्यक्रम झाले. हे तुम्हाला सांगतो ते काय कनंगला बाड मध्ये आम्ही लहानपणी म्हणजे ज्यावेळेला 13-14 वर्षाचे असताना आम्ही तिथं 12 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आम्ही भजनाचा कार्यक्रम, गायनाचा कार्यक्रम झालेला आहे. परत कोल्हापूर सोडून सांगली, सातारा कुठं काय? सांगली म्हणजे इचलकरंजीच्या पुढे तुमच्या इकडे आम्ही गेलेलो आहे. ठीक आहे. हे तुमचं म्हणजे तुम्ही स्वतः गाताय, तुमचं हे पाय दोन्ही नाहीत ही काय भानगड? पाय दोन्ही म्हणजे त्यावेळेला कसं झालं, थोडं जे नॉर्मल एका पायाला जखम झाली डाव्या पायाला, ती जखम हे होत ते त्याचा त्रास झाला, त्यामुळे ते पाय काढण्यात आला. आणि त्यानंतर उजवा पाय सुद्धा त्याच पद्धतीने त्या डॉक्टरांनी म्हणजे वर्षानंतर झाला, त्यामुळे ते काढला. मग आता तुम्ही आता अपंगच आहे हो? अपंग म्हणजे तुम्हाला आता म्हणजे आता बेडवरच, म्हणजे बाकीचे सगळ्या जेवण खाणं किंवा हे सगळ्या क्रिया बेडवर. बर, आता तुमची ही परिस्थिती अशी, तुम्ही आता इथं राहताय जनावरांच्या ह्याच्यात, तुमची राहायची पण परिस्थिती एवढी नाही. पण आम्ही राहतोय. पण शासनाचं तुम्हाला काय मानधन बिंधन काय चालू आहे काय? नाही, म्हणजे आता तुम्ही आता ते प्रस्ताव वगैरे आम्ही केलाय. हां, ठीक आहे. तुम्हाला काय येते काय मग गाणं वगैरे? येते. म्हणा बघ एखादं चरण. क्षण क्षणी हाजी करावा विचार, क्षण क्षणी हाजी करावा विचार, तेरावय पार भव सिंधू भव सिंधू भव सिंधू. छान, असू दे. आता पुढचं तुमचं समजलं, म्हणजे तुम्हाला तालाची स्वराचे ताल स्वराचे ज्ञान आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला शासनाचं मानधन मिळावं अशी अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा आहे. तर आता शेवटी कसं लाभ ह्या वयाला आता 66 वय चालू आहे, त्यामुळं काय कुठला आधार काय नाही. बरोबर. त्यामुळं आपलं हे झालं तर तेवढं आमच्या स्वतःच्या याला म्हणजे खर्च वगैरे गोळ्या वगैरे औषधासाठी होईल. होय. मग ह्या अशा याच्यात आता कोण मुलं बिलं कोण असं बघत नाही, मग हे असं मग आयुष्यभर भजन करून कीर्तन करून कामात ह्याच्यात असतात. आम्हाला म्हणजे त्या ह्याच्यात बघितलं नाही बघितलं त्यांच्या ते ह्याच्यात असतात. जरूर तुमची शासन ही व्हिडिओच्या माध्यमातून जरूर तुमची शासन हे घेईल, दखल घेईल असा प्रयत्न आम्ही करू. आणि ठीक आहे साहेब, तेवढं काम झालं तर आमचं म्हणजे तुमचं आम्हाला पूर्णपणे आहे तो बद्दल आशीर्वाद मिळेल. हो. त्यामुळं एवढं तुम्ही आमच्यासाठी सहकार्य करा. ठीक आहे. आमचा प्रयत्न चालू आहे, करू आपण. हां, हो, ठीक आहे.